तर बाप 10 नंबर। बरं, मुलाचा कारनामा तर समोर आलेला आहे, मात्र मुलाचा बाप सुद्धा काही कमी नाही। लखन पटेल, आनंद पटेलचे वडील। कल्याण डोंबिवली शहरामधील कुख्यात रेशन माफिया म्हणून लखन पटेलला ओळखलं जातं। एक मोठं नेटवर्क उभारलं होतं आणि या नेटवर्कमध्ये अनेक वाहनं, गोदामं आणि सहकारी गुन्हेगारांचा समावेश होता। बेटा नंबरी तर बाप 10 नंबरी। सध्या नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलंच गाजतंय आणि या प्रकरणाचे धागेदोरे थेट कल्याण शहराशी जोडले गेले। याचं कारण म्हणजे या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणारा तरुण आनंद पटेल याला मुंबई पोलिसांनी कल्याण पोलिसांच्या मदतीनं अटक केलेली आहे। या प्रकरणाची साखळी खरं तर खूप मोठी आहे आणि या साखळीचाच एक भाग आनंद पटेल आहे। बरं, मुलाचा कारनामा तर समोर आलेला आहे, मात्र मुलाचा बाप सुद्धा काही कमी नाही। लखन पटेल, आनंद पटेलचे वडील। कल्याण डोंबिवली शहरामधील कुख्यात रेशन माफिया म्हणून लखन पटेलला ओळखलं जातं। या लखन पटेलवर सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याच पद्धतीनं मोक्का अंतर्गत सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। लखन पटेलचे कारनामे जाणून घेण्याअगोदर या ठिकाणी एक महत्वाचा उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे खरं तर कल्याण डोंबिवली शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज संदर्भात चांगली कारवाई जी आहे ती इथल्या स्थानिक पोलिसांनी केली आहे। इतकंच नाही तर डोंबिवली नजीक असलेल्या पलावा येथील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये सुद्धा अनेकदा धाडी ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहे आणि त्या ठिकाणाहून कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे। नायजेरियन नागरिकांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती, मात्र डोंबिवली तुलनेमध्ये कल्याण शहरामध्ये तितकीशी कारवाई होताना दिसलेली नाहीये आणि कल्याण मधल्याच या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणारा आनंद पटेल नावाचा तरुण ड्रग्ज पुरवठादार निघाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे कल्याण मधल्या ज्या गोपनीय शाखा आहेत पोलिसांच्या, त्यांना या ठिकाणी अपयश आलं आहे की काय अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। आता येऊयात लखन पटेलवर। तर या लखन पटेलचा गुन्हेगारीचा इतिहास खूप मोठा आहे। जाणून घेऊयात त्या लखनवर नेमके काय काय गुन्हे आहेत। लखन पटेल याच्यावर कल्याण आणि नजीकच्या विविध पोलीस स्थानकांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत। सरकारी रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणे, अफरातफर करणे, त्याच पद्धतीने त्यांची तस्करी करणे असे प्रमुख गुन्हे त्याच्यामध्ये आहेत। गरिबांसाठी असलेलं धान्य खुल्या बाजारात चढ्या दराने विकल्याचे अनेक प्रकरणे त्याच्यावर दाखल आहेत। त्याच पद्धतीनं त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्यावर MPDA म्हणजेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी या कायद्याअंतर्गत त्याला कारागृहात सुद्धा डांबलं होतं। एवढंच नाही तर रेशनिंग धान्याची संघटित तस्करी केल्याप्रकरणी त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत देखील गुन्हा दाखल आहे। तपासात सुद्धा असं उघड झालं आहे की लखन पटेलने रेशनिंग धान्याच्या काळा बाजारासाठी एक मोठं नेटवर्क उभारलं होतं आणि या नेटवर्कमध्ये अनेक वाहनं, गोदामं आणि सहकारी गुन्हेगारांचा समावेश होता। याशिवाय जीवनावश्यक वस्तू कायद्यांचं उल्लंघन करणं, भारतीय न्याय संहिता कलम 420 आणि 406 अंतर्गत फसवणूक व विश्वासघात, त्याचप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोपही त्याच्यावर आहे। कारवाईसाठी गेलेल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकवल्याचे प्रकारही समोर आलेले आहे। ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि परिमंडळ 3 पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या विविध ठिकाणांवर, त्याच्या विविध गोदामांवर छापे टाकून लाखो रुपयांचे तांदूळ आणि गहू सुद्धा जप्त केलेले आहे। कोळसेवाडी बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे नोंद आहे। दरम्यान नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आनंद पटेलच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। तर अशा पद्धतीनं लखन पटेलचा जो गुन्हेगारीचा इतिहास आहे तो सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळे या 2 बाप पेट्यांच्या कारनाम्यामुळे संपूर्ण जी सोसायटी आहे त्या सोसायटीतील रहिवाशांना सुद्धा धक्का बसलेला आहे। आधी पोलिसांनी आनंद पटेलला अटक केली आणि त्यानंतर लखन पटेलचा अशा पद्धतीने जो इतिहास आहे तो पुढे आलेला आहे। त्यामुळे मोहन हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणारे रहिवाशांमध्ये सुद्धा वेगवेगळी चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। कल्याणात राहणाऱ्या आनंदने यापूर्वी कोणाकोणाला ड्रग्ज पुरवले आहेत, राज्याच्या बाहेर सुद्धा तो ड्रग्ज पुरवत होता का, ही माहिती लवकरच समोर येणार आहे। नेस्को ड्रग्ज पार्टीच्या या प्रकरणामुळे आनंद पटेलचं नाव पुढे आलं आणि आनंद हा कल्याणमध्ये राहत असल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। मात्र अजून आनंदकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना काही नवीन माहिती मिळते का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातील प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता।